नमस्कार. घरातून पळून जाणे माझ्या जीवनाशी खूप रिलेट करते. म्हणजे त्याचं झालं असं की मी साधारण 7वीत होतो. तर टीनेज जस्ट स्टार्ट झालेलं होतं आणि एक असं एक कॉन्फिडन्स किंवा एक स्वतःवरचा विश्वास किंवा मित्रांवरचा विश्वास खूप असं वाढलं होतं. म्हणजे पॅरेंट्सच्या अगेन्स्ट, म्हणजे पॅरेंट्सवर एवढा विश्वास नाही जेवढा मित्रांवर वगैरे विश्वास ठेवायची सवय लागलेली त्यावेळेस. की यार हे म्हणजे जीवस्य कंठस्थ वगैरे असे असे काही शब्द असायचे की जेवढे पॅरेंट्स नाही ह्यांचं काय भरोसा नाही. म्हणजे ते असं म्हणायचे ना, तुला घरातून हाकलून देईल, जा बाहेर जा, मग कळेल तुला दाल दाल आट्याचा भाव वगैरे वगैरे. हे डायलॉग्स वगैरे हे तर पॅरेंट्सकडूनच ऐकायला मिळायचे ना. बाहेर गेल्यावर मग कळेल, घर सोड मग तुला कळेल, आता तू आमच्या छत्रछायाखाली आहे म्हणून तू निवांत आहे वगैरे. म्हणजे कळायचं नाही की असं काय यार, हे घर म्हणजे काय, हे हे म्हणजे काय लय भारी का, म्हणजे आपण काय करू शकत नाही आणि माझे एवढे मित्र आहेत, एवढं जीव की प्राण, सगळं एकमेकांसाठी आपण काय पण करू शकतो. मानसिकता अशी एवढी अशी डेव्हलप झालेली. उन्हाळ एक नंबर, म्हणजे अभ्यासात लक्ष नाही, खेळ बाहेर सगळं, म्हणजे इमॅजिन नाही करू शकणार अशा सगळ्या गोष्टी मी ठामपणे करायचो. कम्युनिकेशन नसायचं, पण आपलं पोरगं कुठं आहे तर नदीमध्ये उड्या मारतोय, माहीत सुद्धा नसायचं पॅरेंट्सला की आपली पोरं कुठे आहे. तर आम्ही नदीमध्ये किंवा एखाद्या डोंगराच्या माथ्यावर उगाच सकाळपासून गायब झालेले. घरी आल्यावर आई बोलणार, वडील रागवणार, हे नित्याचं असल्यामुळं त्याचं काही वाईट वाटायचं नाही. ती रुटीन झालेलं होतं किंवा ती एक सवय पडून गेलेली होती. पण टीनेजमध्ये प्रवेश केल्यानंतर आहे ना, एक थोडंसं एक चेंज होतं माणूस, की आपलं एक आत्मसन्मान असं झाला एक किस्सा. आणि आई खूप रागवली. मग तिने बोलली मला खूप काय काय. ते वडिलांना माहीत नाही की माझं आणि आईचं असं काही भांडण झालंय. मी काय भांडलो नाही, पण तिने खूप काय काय बोलली. आणि मग मी ते मनात ठरवलं की आता काय करायचं पुढचं स्टेप. हे साधारण सकाळी जेवण झाल्यानंतर हे काहीतरी झालं. कशावरून झालं, मित्रांवरून झालं की ते खेळण्यावरून झालं की ते असं त्या काळात आम्हाला असे नाद लागलेले होते ना, भवरे, ते सिगरेटचे पाकिटं छापकाटा खेळणं किंवा ते जिंकणं, काडेपेटीच्या वरचे फ्रंट पेज म्हणजे विमको, वेगळं वेगळं असं काहीतरी नावं असायचे आणि त्यांची आम्ही किंमत ठरवलेली असायची. म्हणजे 4 मिनारचं पाकिट असेल तर त्याची किंमत 5 पैसे. पिवळा हत्ती म्हणजे हनीड्यू ह्या सिगरेटच्या पाकिटाचं फ्रंट पेज असेल तर त्याची किंमत 10 पैसे. बर्कले किंवा अजून काय असेल ते त्या काळातले पनामा वगैरे, ह्या सिगरेटचे फ्रंट पानं जर असतील म्हणजे फ्रंट पेजचे जे कवर असतील तर त्यांची किंमत 20 पैसे. आम्ही असे ठरवलेले अशा किमती होत्या. आणि 1 रुपया म्हणजे रॉयल रॉयल सिगरेटचं जर पाकिटाचं जर फ्रंट हे असेल त्याचं, तर त्याचं 1 रुपया किंमत होती, म्हणजे सगळ्यात हायस्ट. आणि ते खेळायचं छापकाटा म्हणजे काय की ते एखाद्या सिगरेटच्या पाकिटावर 10 सिगरेटचं म्हणून एक 10 कडा असायचा ना, तेवढं एकदम चौकोनात फाडायचं आणि एक एक बाजू एकदम कोरी आणि एक बाजूला 10, तर ते छाप आणि काटा असं तो आमचा असायचं गंमत. आणि त्यामुळं ते आईवडिलांना असं म्हणजे आईला तर ती आम्हाला म्हणजे मला असं बघायचे ना दैनंदिन. वडील तर ऑफिसला असायचे बिचारे, ते त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये. पण आई तर एकदम कंटिन्यू ऑब्झर्वेशनमध्ये असायची. आणि तिला पण मनातून वाटत असेल ना, यार ह्या पोराचं कसं व्हायचं पुढं ना, आता हे छापकाटा खेळतंय सिगरेटच्या पाकिटं आणि ह्याच्यावर याचं संपत्ती चालू आहे, 1 रुपया 20 पैसे, 5 पैसे, 10 पैसे. तर एक दिवशी आईशी असं झालं काहीतरी भांडण. आणि तिने सांगितलं की चल जा, तुला काय करायचं तर कर, घराच्या बाहेर, घरात नाही राहायचं वगैरे असं काहीतरी ती बोलली. आणि ते एवढं मला लागलं जिवारे. मग आत्मसन्मान जागृत झालं. बरं मग आता घर सोडायचं तर मग काय काय बरोबर घ्यायला पाहिजे. मग आई तर ते बोलून विसरून गेली पण बाहेर.
म्हणजे ते शेजारी पाजारी असे आम्ही चाळीत राहायचो ना, तर ते जायचे ना असं शेजारी बसले गप्पा मारत तिकडं कुठंतरी आपसात 3-4 जणी. आणि माझ्या डोक्यात फक्त हे की आता आपण घरातून काय घेऊन जायचं, काय सामान तर काय घेऊन जाऊन काय फायदा नाही ना बाहेर. मग कपडे, आणि कपडे उठले तर काय की शाळेच्या 1-2 खाकी चड्ड्या, 2 पांढरे शर्ट, आणि खाजगीमधले 1-2 कलरचे शर्ट, आणि एखादी फुल पॅन्ट, म्हणजे जी हट्टाने घेतलेली दिवाळीमध्ये वगैरे काय, जी आम्ही गावाला जायचो ना आजोळी, मग तिथं असं एकदम असं भारी वाटलं पाहिजे ना, तर मग काका पण, म्हणजे काका आई वडिलांना मी काका म्हणून हाक मारतो, कारण आजूबाजूचे पोरं काका म्हणायचे, तर लहानपणामध्ये मला पण काका म्हणायची सवय लागली, आणि मग सगळेच काकाच म्हणतात वडिलांना. ते काका मग तेवढं समजून घ्यायचं ना की आता चला बा पोरांना, तर मग ते फुल पॅन्ट, असं टी शर्ट वगैरे वगैरे असं खूप खरेदी छान वगैरे करून जायचे. मग माझी शाळेचे एक दप्तर, म्हणजे असं पाठीला लपवायचं एक दप्तर असायचं पूर्वी, ते दप्तर घेतलं. त्याच्यानंतर सगळे वह्या सगळं काढून फेकलं, कारण काय शाळेला जायचंच नाही ना उद्यापासून. घर सोडायचं म्हटल्यावर शाळा संपलीच ना. ते एक मनाला बरं वाटणारी गोष्ट, की उद्यापासून शाळेला जायचं नाहीये. आपण आपण जे करू ती पूर्व दिशा. त्यामुळे सगळं दप्तर काढून फेकलं, सगळे पुस्तकं काय जे काय असेल ते, आणि त्या दप्तरामध्ये सगळे कपडे भरले, बंद लावले, आणि काही कोणाला सांगितलं नाही. म्हणजे आई होती, मला दिसली, पण तिच्याकडे पण काय, म्हणजे असं बघत बघतच गेलो, पण तिला काय सांगितलं नाही, आणि गेलो म्हणजे कुठे गेलो, रॉबिन म्हणजे रव्या म्हणायचं आम्ही त्याला, त्याच्या घरी. तो होताच घरी. त्याला म्हटलं, रव्या आता मी घरातून निघून आलो, आता मी काय घरी जाणार नाही. जे माझ्या मनात होतं ते पण त्याच्या मनात असावं बहुतेक. त्याने एवढं भारी स्पिरिटली घेतलं की वा, म्हणजे अरे ओके, म्हणजे असं नाही म्हटलं यार कशाला तू असं करतो तसं करतो, जा घरी परत, अमकं तमकं, हे समजायचा प्रयत्न नाही केला. की त्याने काय म्हटलं की ओके. ते म्हटल्यावर मग आम्ही गेलो बंड्याकडं. बंड्या म्हणजे अजून एक मित्र माझा, थोडासा 1-2 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठा, पण एकदम असा की एक स्वतःवर जबाबदारी घेणारा. असे बऱ्याच खोड्या केलेल्या, म्हणजे मारामाऱ्या किंवा ह्या अशा दुश्मन्या घेतलेल्या आहे. आणि येऊन बंड्यानी सगळं सेटल केलं, म्हणजे त्यांनी समोरच्याला मारून अमकं धमकं आमची बाजू घेऊन आणि सगळं ओके करून टाकलेलं आहे. असा तो पॅरेंट. त्याला पण काय असं वाटलं नाही की आपण मी काय चुकीचं केलं. आमच्या डोक्यात फक्त एवढंच की यार आता घरी जायचं नाही तर मग संध्याकाळी जेवायचं काय, हा एवढाच एक यक्ष प्रश्न. मग असं झाल्यानंतर असं आम्ही 3 जण विचार करत बसल्यावर रव्या म्हणे, यार मी तर घरून पोळ्या चोरून आणेल. मी म्हटलं बस झालं खाण्याचं काम, पोळी चोरून आणणार घरून, मी संध्याकाळी खाणार आणि विषय संपला. आता हा बंड्या जेजुरकर तर असा नव्हता, कारण बंड्या जेजुरकर बिचारा असा मित्र होता माझा की मीच घरून पोळी चोरून न्यायचो आणि तो खायचा. मग मी म्हटलं झालं संध्याकाळच्या जेवणाचा प्रॉब्लेम सॉल्व. मग असं आम्ही असं 3 जण एक डिवनटी म्हणजे असं आहे की ते पूर्वी निर्मला कॉन्व्हेंट स्कूल होतं आपल्या कॅनडा कॉन्व्हेंटचं शरणपूरला, पण आता ते कमिशनर ऑफिस झालं आहे पोलिसांचं. पण पूर्वी ते हे होतं, डिवनटी होतं. आम्ही त्याला डिवनटी म्हणायचो. माहीत नाही काय म्हणायचो, डिवनटीचा अर्थ पण काय मला पण नव्हतं माहीत, पण त्याला डिवनटी म्हणायचे. तर त्या डिवनटीमध्ये खूप लिंबाची झाडं, आणि त्याचं कंपाऊंड ओलांडल्यावर डायरेक्ट तो पाट होता. तर त्या डिवनटीमध्ये ती झाडं होती, ती लिंबाची, आणि खूप गडद छान झाडं होती. त्याच्यावर आम्ही चढून बसायचो आणि गप्पा मारायचो. गेलो त्या डिवनटीमध्ये, आम्ही बसलो गप्पा मारत वरती झाडावर. आमचं हे ते खूप एन्जॉय केला. माझं दप्तर, त्याच्यात माझे कपडे एका फांटीला लटकवलेले, आणि आपल्याला तर काय घरी जायचं नाही आहे,
कोणाला उत्तर द्यायचं नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडिलांना. संध्याकाळ झाली आणि संध्याकाळची रात्र झाली. मग थोडंसं गडबड झाली माझी. म्हणजे संध्याकाळ होईपर्यंत सगळं एन्जॉय, कारण तोपर्यंत आम्ही घराच्या बाहेर असायचोच ना. पण थोडी रात्र झाली की मग घर आपलं एक सिक्युअर एक प्लेस. ते दोघं आहे ना, ते दोघं तो घरातून पळून नव्हते आलेले, मी एकटाच. तर त्यांची झाली चुळबुळ सुरू की त्यांना घरी जायची काही झाली ना. म्हणजे असं आहे ना, ते माझ्याबरोबर किती वेळ राहू शकतात ना. मला याची काहीच आयडिया नाही की ते त्यांच्यावर एवढा विश्वास, म्हणजे बंड्याने आहे हा रव्या पण आहे आणि आपण सगळं करू. त्यांच्या पण मर्यादा. मला हे माहीतच नव्हतं की त्यांना पण प्रॉब्लेम येईल. मी तर एकदम निवांत त्यांच्या जीवावर. पण त्यांची झाली चुळबुळ सुरू की आता घरी जायचंय. घरी जायचंय म्हटल्यावर मला एकट्याला राहायचं ना. आणि हा विचार तर मी केलाच नाही. हळूच बंड्या म्हटला की एक काम करू की आता तर रव्याला म्हटला तो माझ्यासमोर की चल आता याच्यासाठी काहीतरी घेऊन येऊ आपण, माझ्यासाठी म्हणजे खायला. रव्या पण म्हटलं हां काहीतरी घेऊन येऊ. मला पण वाटलं आपल्यासाठी काहीतरी घेऊन यायला चाललंय म्हटल्यावर जा. माझ्यापासून तर ते दोघं जण गेले निघून की आपल्याला काहीतरी घेऊन येतील. बंड्या त्याच्या घरी गेला आणि रव्या पण गेला घरी. पण रव्या घरी गेला म्हटल्यावर असं थोडी आहे की तिथं सगळं रेडी करून ठेवलेलं ना, बाबा हे तुझ्या मित्राला तू चोरून घेऊन जा आणि जा खाऊ घाल. त्याला काय प्रॉब्लेम झाला, मी त्या झाडावर लिंबाच्या 8 वाजले असतील, आता घड्याळ तर नाही माहीत, 8:30 9 काय जे काय वाजले असतील तेवढे वाजले. पण एक 2-3 तास म्हणजे खूप भुकेनी व्याकुळ आणि सगळ्याच गोष्टी एकवटलेल्या. आणि मी झाडावरच्या फांदीवर वरती बसलेलो ह्यांची वाट बघत. कोण? बंड्या जेजुरकर आणि हा रव्या. हा एक म्हणजे असा एक क्षण आला की नाही यार. मग मी खाली उतरलो झाडावर रात्री आणि त्या कंपाऊंडमधून बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आमची रचना शाळा होती. शाळेच्या जवळून हळूहळू बंड्याच्या घरावरून असं स्ट्रीट लाईट तर तेवढे नव्हतेच, त्यामुळे त्याच्या घरावरून एक फेरी मारली. तो पण दिसला नाही आणि कोणी दिसलं नाही, म्हणून मग मी रव्याच्या घरावरून एक चक्कर मारली. रव्याच्या घरावरून पण मला तो पण दिसला नाही आणि काहीच दिसलं नाही. मग एकदम माझे हातपाय म्हणजे थोडेसे असे गळाले म्हणजे काय करणार ना आता. तर आपल्या घराच्या समोर म्हणजे आपल्या चाळीच्या समोर आपलं जे घर होतं त्या चाळीच्या समोर एक चिंचेचं झाड होतं आणि ते पण खूप चांगलं होतं, एकदम मोठं होतं. आणि त्याच्यावर चढून आम्हाला गप्पा मारायचं किंवा मित्रांनी सूरपारंब्यासारखं पारंब्या खेळायच्या एवढं ते आम्हाला काय म्हणतात रेकग्नाईज, म्हणजे एकदम परिचित. मग मी तिकडून आलो असं मैदानातून आणि त्या चिंचेच्या झाडाच्या खोडाजवळ येऊन उभं राहिलो आणि घराकडे बघितलं. तर घरामध्ये दिसत होता लाईट, पण साधारण 9 साडेनऊ झाले असतील, त्यामुळं आईवडिलांनी एवढं काही मनावर घेतलेलं नसावं असं मला वाटतं. पण मग भूक लागलेली, समोर घर आणि टीनएज मधला इगो, घर सोडलंय आपण. आणि ते पण सांगितलं नव्हतं मी आईला सुद्धा किंवा वडिलांना. वडील तर म्हणजे ते बाहेरच होते, पण आई बोलल्यामुळे घर सोडलंय असं मी आईला पण नव्हतं सांगितलेलं. तिला पण माहित नाही ना हे कारण आपलं घर सोडून गेलंय म्हणून. मी आपलं उतरलं आणि हा सगळा प्रवास. अरे देवा, आता काय करायचं. ते आपल्या दप्तरासह वर त्याच्यावर चढलो. कुठं? चिंचेच्या झाडावर. आणि ते एकदम ते चिंचेचं झाड असं ग्राउंड आणि इकडं अशी चाळ आणि तिथं माझं घर, म्हणजे समोरासमोर एकदम सगळं घरातलं मी तिथून बघू शकतो एवढं असं समोरच. आणि तिथं खाली एक सार्वजनिक नळ आणि त्याचं एक असं स्ट्रक्चर होतं, त्याच्या शेजारी ते चिंचेचं झाड आणि पलीकडं रस्ता. मग चढलो झाडावर तप्तार असं आणि आम्ही असं एक वर
करून ठेवलं होतं त्या झाडामध्ये, की एकमेकांच्या फांद्या अशा एकमेकांमध्ये असं गुंतवून आहे ना, असं एकदम रिलॅक्स बसण्यासारखं स्ट्रक्चर बनवलेलं होतं वरती. मग गेलो वरती, मला माहित होतं कुठं जायचं, आणि तिथं बसलो एकदम असं ते दप्तर असलेलं माझे कपडे असलेलं टांगलं आणि बसलो निवांत, आणि थोड्या वेळाने घराकडे बघायचं. तरी कोणाची काय हालचाल नाही. पण असं करत करत आहे ना, मला केव्हा झोप लागली, कारण एकदम हँगिंग होतं ना दुपारपासून फ्रीजमध्ये. ना ते रवे आला, ना बंड्या आला, ना कोणी काय आणलं खायला, ना कोणी प्यायला. आणि मला एवढी झोप लागली मस्त, की मला कळालंच नाही की आपण घरात आहे की 3-3 झाडावर. जे थोडं इकडं तिकडं झालं असतं आणि मी खाली पडलो असतो तर होऊ शकतं मी मेलो पण असतो, एवढ्या उंच. आणि मला जाग आली, काहीतरी एकदम पहाटे वगैरे असेल, माहित नाही. पण सगळीकडे अंधार, माझ्या घराकडे पण अंधार, आणि मला एवढी भीती वाटली म्हणजे एकदम डेंजरवाली, म्हणजे एकदम अशी अंगावर काटा उभा करणारी. मग मी ते दप्तर घेतलं, लटकवलेलं, हळूहळू तेवढ्या अंधारात रात्री खाली उतरलो एकदम हळू. त्या झाडाच्या खोडामध्ये घराकडं जे तोंड करून, म्हणजे समोर घर आणि त्या खोडामध्ये असं गुडघे छातीला लावून सकाळची वाट बघत खूपच घाबरलो. आणि जाग आली, आणि मग मी उठून पायी गेलो तिकडे डिव्हिनिटी, म्हणजे जिथं रात्री तिथं आम्ही हे होतो, आणि त्याच्या पलीकडे तो पाठ होता. त्या पाठावर जाऊन पोहोचलो. सकाळचे प्रातःविधी केले. त्या पाठाला पाणी पण होतं. मस्त पोहलो यथेच्छ, आणि आम्ही पोहायचो त्या पाटामध्ये. आणि कपडे घातले, आणि परत त्या डिव्हिनिटीमध्ये येऊन ज्या लिंबाच्या झाडावर बसलो होतो ना, त्या झाडावर जाऊन वर जाऊन बस, कोणाची वाट बघत, रोब्या आणि मंड्याची. आणि हे दोघं जण बिचारे की आले सकाळी. म्हणजे पहिले रोब्या आला, नंतर बंड्या पण आला. रोब्या आला एकदम 2 चपात्या खिशात घेऊनच आलो. अरे यार म्हणे, असं झालं तसं झालं, ते सांगायला लागलं ना कारण. आणि ते त्या काळात मला पण पटले ना की असं होऊ शकतं ना. पण आता आणले म्हटल्यावर मी एवढे गावागावा त्या 2 चपात्या खाल्ल्या, आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने बंड्या पण आला की मला म्हणे की काका आहे ना म्हणे सायकलवर तुला शोधताय. तुला कुठं? नाही म्हणे की तो एखाद्या मित्राचं नाव सांगितलं, त्यांनी तिकडं बघितलं म्हणून इकडं बघितलं. मग त्यांनी सांगितलं की पाटाच्या रस्त्याने, म्हणजे जिथं मी आंघोळ करून आलो होतो, पाटाच्या रस्त्याने काका तुला शोधत होते. हे वाक्य ऐकल्या मी काय करावं की सगळं सोडलं, आणि परत जिथं मी आंघोळ करून इकडं आलो होतो ना तिकडं पळत गेलो. की आपण दिसलं पाहिजे काकांना. गेलो पळत, कोणीच नाही. मग परत आलो, आणि मग उगतच घराच्या आसपास इकडं फिर तिकडं फिर, पण घरी नाही. इगो काकांनी मला शोधावं आणि मी सापडावं, आणि परत येतो माझ्या मनामध्ये की आपल्याला घरी जायचं परत, यांच्याशिवाय काय आपलं काही नाही आहे. माझे वडील ज्या रस्त्याने येऊ शकतात बुवा त्या रस्त्याला क्रॉस करणं, कारण ना की मला बघा बुवा मी इथे आता हिंडत होतो इकडून तिकडून इकडं की मला पकडा बुवा तुम्ही. आणि त्यांनी पकडलं मला आणि नेलं घरी. आणि त्यांना पण एवढं थोडं मला तर खूपच वाईट वाटलं की मुलांची अशी मनस्थिती झाली की घर सोडावं, घरातून पळून जावं किंवा वगैरे. तर एवढे काका आहे ना, म्हणजे वडील, त्यांना मी काका म्हणून, ते एवढे सेन्सिटिव्ह होते ना खरं. म्हणजे एकदम त्यांचं एक भारी हे होतं की त्यांना पण असं खूपच वाईट वाटतं की यार याच्यामध्ये ह्याची चूक नाही, म्हणजे मुलाची चूक नाही आहे, ही आपली काहीतरी चूक आहे. त्यावेळेस आपण जो काय विचार करतो, आपल्या पॅरेंट्स बद्दलचा जो विचार करतो,
तो किती चुकीचा असतो. आणि आपला स्वतःच्या बद्दलचा किंवा मित्रांवरचा विश्वास वगैरे ठीक आहे ना, मित्र वगैरे एकदम असं डिनाय करत नाही मी, ते एकदम सगळ्यात भारी म्हणजे. पण एका स्टेजवर, एका लेवलवर ते नाही, हे नाही, हे नाही, फक्त पॅरेंट. त्याच्यासाठी मी ही गोष्ट तुम्हाला सांगेन. बाय.